नाही असंच त्यावर आहे मी अनवाणी माणूस आहे साहेब. माझा 13 वर्षापासून पायात ना असाच असतो उन्हाळ्यात. हे बघा अनवाणी आलाय तुम्ही, पाय बघा अनवाणी आलाय. अनवाणी माणूस. आम्ही इकडे 9 वाजता आलोय, पाणी नाही तोंडात. सकाळी 7:30 वाजता आलोय. कमिशन बंद पडली, आता काय करावं. काल नंबर आला माघारी केली. आपल्या सर्वांना माहीत आहेच की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच आपले सर्वसामान्यांचे एस.टी. या एस.टीमध्ये सवलतीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शासनाने एक अध्यादेश काढलेला आहे. यामध्ये जे कोणी प्रवासी सवलतीत बसमधून प्रवास करतात त्यांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, ते कार्ड मशीनमध्ये स्वॅप केले की ते आपल्या अकाउंटमधून काय जी सवलत असेल, कोणाला 100% सवलत असेल, कोणाला 50% असेल, कोणाला 75% असेल, कोणाला 25% असेल, त्यानुसार पैसे कट होतात. कोणाची मोफत सवलत असेल तर ते 0 पैसे तिकीट बाहेर येत असते. मात्र ते कार्ड घेतल्यानंतर सुट्टे पैशावरून होणाऱ्या तक्रारी त्याचप्रमाणे बोगस सवलतीधारक यांचा जो काही सुळसुळाट चालू झालेला आहे किंवा तक्रारी वाढत आहेत पैशावरून, पेमेंटवरून, त्या बंद होतील. त्याचप्रमाणे मुख्य उद्देश म्हणजे कॅशलेस व्यवहार. यामुळे सवलत बंद होणार आहे ही एक अफवा आहे. NCMC कार्ड म्हणजे स्मार्ट कार्ड नसलेल्यांना येथून पुढे महिलांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार नाही ही एक अफवा पसरली होती. त्याविषयी आम्ही जाणून घेतलं. मात्र ती एक अफवाच असून ते सवलत किंवा कार्ड नसल्यावर सध्या तरी सवलत चालूच असणार आहे असे आगार प्रमुख प्रमोद शिंदे यांनी सांगितले. त्याविषयी आम्ही ज्या ठिकाणी ते कार्ड काढून मिळते अकलूज आगारामध्ये त्या ठिकाणी जाऊन समक्ष पाहणी केली. त्या ठिकाणी तालुक्यातून किंवा तालुक्यातील कानाकोपऱ्यातून ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला सकाळपासून कार्ड काढण्यासाठी बसलेल्या दिसल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या सतत 2-3 दिवस या ठिकाणी कार्ड काढण्यासाठी येत आहेत. मात्र या मशीनचा कधी बंद पडते मशीन, कधी एरर दाखवते. त्याचप्रमाणे गर्दी असल्यामुळे 2-2 दिवस झालं नंबर लागत नाही. तरी पण आम्ही 2-2 दिवस विना अन्न पाण्या वाचून या ठिकाणी येऊन कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत. एजन्सी आहेत, कार्ड काढणाऱ्या एजन्सी आहेत. या एजन्सींची संख्या वाढवावी आणि नागरिकांना कार्ड काढणे सोयीचे होईल, कसे होईल हे यासाठी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे कार्ड का गरजेचे आहे, त्यामुळे प्रवाशांचा किंवा महामंडळाचा कसा फायदा होईल, त्याचा उद्देश काय आणि ते काढण्याची टायमिंग किती आहे, त्याचप्रमाणे ते काढल्यानंतर बोगस सवलतीधारक आहे त्यांच्यावर कसा आळा बसेल याविषयी आम्ही सविस्तर आगार प्रमुख श्री प्रमोद शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्याबाबत सविस्तर सांगितले आणि विशेष म्हणजे ही जी प्रक्रिया आहे कार्ड काढण्याची ती इथून पुढे चालूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्या तरी गर्दी करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जरा तरी विचार करू ना किती. किती वाजता आलाय तुम्ही? आम्ही इकडे 9 वाजता आलोय, पाणी नाही तोंडात. आणि मग आता बंद केलं त्यांनी. बसायचं का आता आम्ही? गोळ्या औषध असते ते आमच्या माग. काय म्हणून बंद केलं का? आता आम्हाला काय माहिती त्यांचं काय टायमिंग आहे ती. आजच आलाय का? आजच आलोय आम्ही. कुठून आलाय? हा कुठून आलाय? खाली आले रामन चौकात. मग मावशी तुम्ही कुठून आलाय? नाव काय तुमचं? रंजना ज्ञानदेव मोरे. कुठून आलाय? 9 तारीख. 9 तारीख किती वाजता? सकाळी 7:30 वाजता आलोय. काय करावं? गर्दी होती का इथं? गर्दी होती की आता नंबर आला तर काय झालं कोणाचं? काय झालं? काय म्हणते? ती म्हणली मिशन बंद पडली. आता काय करावं? 2 वाजता या म्हणली. 2 वाजता या. हा. बरं. काय जेवण वगैरे कुठलं काय? पाणी सुद्धा नाही. बिगर पाण्याचं इथं बस. बिलगाण्या पाण्याचं तर 7:30 आले म्हणले बाकी इतक्या लवकर जाते का? बरं. काय करायचं? काय नाव तुमचं? रंजना दत्तू कोळी. मोठ्यानं सांगा. रंजना दत्तू कोळी. कुठून आलाय? माळशिरस. बरं. कधी आलाय? 9 वाजता सकाळी. 24 तारखेपासून चालू झालंय. तुम्हाला कधी समजलं हे मागच्या 2 दिवसात.
बर म्हणून येतोय. काल बी नंबर आला आणि माघारी गेली. नंबर आला आणि माघारी गेला. काय जेवण बंदच झालं. वगैरे? बंदच झालं तर काय करायचं? पाणी वगैरे काय काय कुठलं पाणी आहे का काय आहे इथं? किती आहे? फुकट आहे, सवलत आहे का कशी आहे? 50% आहे काय? आता आत गेल्यावर माहिती होणार कसं आहे. इथून मागे तुम्ही कसं प्रवास करत होता? मी अर्ध्या आहे. अर्ध तिकिटाच्या प्रवासासाठी तुम्ही सवलतीसाठी इथं थांबला, आता- स्मार्ट काढायसाठी हा. 2 दिवस आले येत आहे. आता बिगर पण- आणापाण्यात थांबताय. आता- नंबर आला की बंद होतंय. झालं की बंद आता राहिलंय का? माझा मोबाईल नाही म्हणून एका रोज चालतंय मोबाईल नंबर आहे बर बर. हा चालतंय ना ह्या बाबांचं वय 91 आहे. नाव सांगा बाबा. विठ्ठल बाळू कुंभार गाव दहेगाववरून आलाय. हा. वय 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 91 आहे माझं हा, इथून मागे प्रवास करत होता का एसटीनं? भेटतील प्रवास फुकट? बरं, तुम्हाला कधी समजलं हे तिकीट स्मार्ट कार्ड मिळणार आहे म्हणून? मग आता ही नवीन निघालाय म्हणून आलो या कोणी सांगितलं? ही पेपरला बातम्या पेपरला बातमी वाचून तुम्ही आलाय. हा. किती दिवस झालं येत आहे? आता माझा ही पाठीमाग 3 आठवडे झाले आज आलो आम्ही हा हा हा. मग आता आज काय होईल ते खरं काय खाल्लं का नाही? नाही आता त्यावर आहे बरं, आता बंद झालंय का? राम जाण्याचा काय हा मोर माणसं आहे हा. मी अनवाणी माणूस आहे साहेब माझा 13 वर्षापासून पायात ना असाच असतो उन्हाळ्यात हा. हे बघा आणवानी आलाय तुम्ही? पाय बघा आणवानी आलाय? अनवाणी माणूस बर बर. 78-80 वर्ष पायात नाही एकच वेळ नसल्यानं डोंगराव पडल्यामुळं बाबा काय नाव आहे? जगन्नाथ गोविंद दळवे कुठून आलाय? बाबळगावनं कधी आलाय? सकाळी आलोय किती वाजता? 9 वाजता. काय नाश्ता वगैरे केला का? हा नाही काय किती वेळ झाला थांबलाय? आल्या नंबरला थांबलाय? हा हा काल आलता का? काल नाही काय म्हणतात आता? बंद झालंय? हा बंद झालंय आता. काय म्हणते? बंद का झालंय? जेवाय गेले असतील ना तर काय हा जेवाय सुट्टी केली असेल हा मशीनचा घोटाळा झालाय म्हणते बाकीचे. काय आपल्याला काय ऐकू आलं नाही. असं काय ऐकू आलं नाही. काय नाव आहे बाबा? माझं नाव खाजूबाई थांबा थांबा. खाजूबाई आमीन सय्यद कुठून आलाय? महाळूंग आलोय. माळुंग वरनं. किती हा. वाजता आला? मी सकाळी काय तर 10 वाजता आलो इथं. हा. मग ते कार्ड पाहिजे इथे नंबर मुलकाची काय नंबर इथं नंबरला थांबले ते तुम्ही इकडे थांबलाय. म्हणतो पडला असल्यामुळे आम्ही जरा चक्कर आलेलं व्हायला लागले बर. कवर थांबायचं सकाळपासून पाणी वगैरे काय? नाही अजून घ्यायचं पाणी प्यायचं अजून हा. जेवण? नाही अजून बिगर आणपाण्यात मग थांबलाय? काय त्याच्या आधार कार्डाला हा? आधार कार्ड आहे का कार्ड? हे तुम्ही मागं नाही केलंय नाही का? केवायची पण ती म्हणजे आता चालत नाही हा. हे तुमचं का नाही मी म्हणलं मी ज्येष्ठ नागरिक आहे 76 माझं वय आहे म्हणलं हा. आणि मला का तुम्ही असं कंडक्टर नाही जमध्ये चालत नाही म्हणले आता बर. तुम्ही आपलं आधार कार्ड घ्या कधी कधी म्हणले? ही काल लोक इथं आलो तुम्ही पंढरपूरला गेलो ती नाही तुमचं तिकीट मोफत नाही हा. आधार कार्ड आणा आणि बसा आता आधार कार्ड माझं गमवलंय मग आधार कार्ड काढायला पाहिजे बाबा. नाही बरोबर 94 सालाचं आहे बरं का काढलेलं माझं होय की? आधार कार्ड नसल्यामुळे तुम्हाला प्रवासात इष्ट सवलत मिळणार नाही. आधार कार्ड काढा. आधार कार्ड काढून स्मार्ट कार्ड काढायचं. बरं आपल्याकडे जे आता NCMC कार्ड आहे म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड याविषयी नागरिकांना आणखी काही पुरेशी माहिती नाही तर याविषयी आपण नागरिकांना काय माहिती आहे? नमस्कार, मी प्रमोद शिंदे, आगार व्यवस्थापक अकलूज आगार. 24 फेब्रुवारीपासून आपल्या अकलूज आगारामध्ये अकलूज बस स्थानकावर NCMC कार्ड जे सवलतधारक प्रवाशांना जे कंपल्सरी आहे ते कार्ड वितरित करण्याची किंवा रजिस्ट्रेशन करण्याची सुरुवात केलेली आहे आपण 24 फेब्रुवारीपासून. सध्या तर त्या कार्डचं एकच सेंटर आहे अकलूजमध्ये, शहरामध्ये किंवा तालुक्यामध्ये. पुढे 1-2 महिन्यामध्ये ते सेंटर वाढणार आहेत. अकलूजमध्ये पण वाढतील आणि पूर्ण तालुक्यातही वाढतील. त्या कार्डबाबत बोलायचं झालं तर ज्या सवलती आता आहेत महिलांसाठी 50% असेल किंवा अमृत ज्येष्ठ नागरिकसाठी 100% मोफत, सिनियर सिटीजनसाठी 50%, म्हणजे ह्या ज्या काही सवलती आहेत त्या सगळ्या सवलती आहेत तशाच आहेत, फक्त डिजिटलायझेशन झालं यामध्ये. आपण त्या कार्डच्या आधारेच आपण ते सवलत प्राप्त करून घेऊ शकतो, तिकीटं प्राप्त करून घेऊ शकतो. त्या कार्डमध्ये एक वॉलेट प्रकार असतो, त्यामध्ये पैसे आपण टॉपअप करू शकतो. ते कार्ड दाखवून कार्ड स्वॅप करून आपण ते तिकीट प्राप्त करू शकतो कंडक्टरकडनं. आता जे महिला वगैरे फिरतात बसने प्रवास हा. करतात हा. त्यांच्याजवळ सुट्टे पैसे वगैरे प्रॉब्लेम असतो
हं. त्या कार्डमध्ये आपल्याला पैसे ठेवणे गरजेचं आहे. हां, टॉपअप करावंच लागेल ते कार्ड. टॉपअप नाही केलं तर ते प्रवास करता येईल. रोख पैशानं तिकीट घेता येईल का? रोख पैशाने घेता येईल, पण टॉपअप कॅशलेस ह्यामुळं आणि सुट्ट्यामुळे जे काही वादविवाद होतात, त्यासाठी हे वॉलेटचा पर्याय चांगला आहे. त्या कार्डचा उद्देश काय? आता हे महाराष्ट्र शासनाने जे कार्ड त्यांनी हे करायला सांगितलंय हं. घेण्यासाठी सांगितलं सगळ्या सवलती धारकांना. हं, हं. जे बसने मोफत प्रवास करत असतील 75% असेल, 100% सवलत असेल, 25% असेल, हं. त्यांना जे कार्ड त्यांनी घ्यायला सांगितलंय तर त्यामागचा उद्देश काय? आता यामध्ये एस टी महामंडळाकडनं टोटल 34 सवलती दिल्या जातात प्रवाशांसाठी. प्रत्येक सवलतीसाठी कार्ड वेगवेगळं आहे. ते एक प्रकारचं सातत्य येण्यासाठी ते कार्डची सिस्टीम चालू केलेली आहे. त्यामध्ये ज्या काही 34 सवलती आहेत त्या सगळ्या सवलतधारकांना कार्ड हे एकच येणार. आणि आता जे महिला प्रवास करतात त्यांच्याजवळ आता महिला सन्मान योजना तुम्ही त्या सवलत देताय महिला सन्मान योजनेअंतर्गत. बरोबर. तर ती महिला बसमध्ये प्रवास करते पण तिच्याजवळ स्मार्ट कार्ड नाही तुमचं आणि ती जर रोख पैशानं प्रवास करू इच्छिते तर तिला ती सवलत मिळणार का 50%ची? पुढं भविष्यात जर कार्ड कंपल्सरी झालंच तर सवलतीमध्ये तिकीट मिळणार नाही. स्टेशनची वेळ सकाळी 9:30 ते 5 वाजेपर्यंत आहे. आम्हाला समजलं साहेब की 80% रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ही कार्ड नोंदणी करण्याची जी प्रोसेस आहे ती बंद होणार आहे. ते खरं आहे? नाही, अजून त्याविषयी काही रूपरेषा नाही आहे क्लिअर. मध्यंतरी सोशल मीडियावर वगैरे किंवा स्थानिक ह्याच्यामध्ये 1 मार्चपासून सवलत मिळणार नाही वगैरे अशा अफवा होत्या. त्या क्लिअर कट अफवा होत्या. असं कुठलाही आदेश आम्हाला प्राप्त झालेला नव्हता. अजूनही तसा काही आदेश प्राप्त झालेला नाही. जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत ज्याला स्मार्ट कार्ड नाही आहे त्याला सवलती मिळणारच आहेत त्या. परंतु हे सवलत कार्ड जे आहे स्मार्ट कार्ड ते करून घेणं गरजेचंच आहे. 100% कंपल्सरी आहे. करावंच लागेल ते. सध्या अकलूज बसस्थानकावर एकच सेंटर चालू आहे. तर त्या सेंटरवर 24 तारखेपासून ते कालपर्यंत जर बघितलं तर ॲव्हरेज 70 ते 80 कार्ड दिवसाला रजिस्ट्रेशन होतात. परंतु गर्दी भरपूर असते. जवळपास 100च्या वर लोक दिवसभरामध्ये ये-जा करतात. तर एवढ्याची आवश्यकता नाही आहे सध्या तरी. ज्यावेळेला एक 5-6 दिवसांनी किंवा पुढच्या एक 8-10 दिवसानंतर सेंटर अजून 2-3 चालू होतील अकलूज शहरामध्ये. त्यावेळेला तुम्ही ते सध्या गर्दी न करता त्या सेंटरवर जरी जाऊन कार्ड काढलं तरी चालण्यासारखं आहे. आता या सवलतींसाठी आवश्यक कागदपत्र जर म्हटलं तर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या सवलती देण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आवश्यक आहे. अपंग जे आहेत, हँडिकॅप त्यांच्यासाठी वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड जे दिलेलं आहे शासनाने ते कार्डची आवश्यकता आहे. विद्यार्थी जे आहेत विद्यार्थ्यांसाठी शाळेतला सरल क्रमांक आवश्यक आहे. आणि इतर सर्व प्रवासी जे आहेत, इतर सर्व सवलती ज्या आहेत त्यांच्यासाठी शासकीय प्रमाणपत्र ते शासकीय प्रमाणपत्र दाखवल्यानंतर तुम्हाला स्मार्ट कार्ड मिळून जाईल. आणि सवलत नसलेले प्रवासी देखील हे कार्ड घेऊ शकतात. एक ATM सारखं म्हणा किंवा वॉलेट सारखं ते कार्ड वापरता येईल आपल्याला. म्हणजे कॅशलेस प्रवास यामध्ये होऊ शकतो. जेणेकरून सुट्ट्या पैशावरून जो वाद होतो तो वाद टाळता येईल. त्यासाठी फक्त मोबाईल OTP आवश्यक आहे. बाकी कुठले डॉक्युमेंट लागत नाहीत सर्वसामान्य प्रवाशाला. हे बोगस लाभधारक आहेत त्यांच्यावर पण आळा बसण्याचं एक माध्यम या हो, बरोबर आहे. कारण हे आधार नंबर टाकल्याबरोबर त्या नागरिकाचं ॲक्च्युअल वय काय ते येतं किंवा फिंगरप्रिंट स्कॅन केल्यानंतर सुद्धा वय येतं. त्याच्यामुळे बोगस जे आहे किंवा वय वाढून जे घेतलेले आधार कार्ड वगैरे आहेत त्याच्यावर पाबंदी बसेल.